नमस्कार. निरूपाचं वागणं खूपच विचित्र होत चाललेलं असतं. त्यामुळे सुधाकरला खूपच राग आलेला असतो. सुधाकर खूपच चिडलेला असतो. सुधाकर निरूपाला म्हणतो, "निरूपा, मगाचपासून बघतोय तू माझ्या मुलाचा अपमानावर अपमान करतेस. खरं सांगायचं तर निरूपा, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हतीच. स्वतःच्याच मुलाचा अपमान करताना तुला काहीच कसं वाटत नाही?" त्यावेळेला निरूपा बोलते, "पुरे झालं. काय चाललंय काय तुमचं? अहो, तुम्ही मला बोलताय पण या पनवतीला काहीच बोलत नाही. या पनवतीचं वागणं तुम्हाला योग्य वाटतं?" त्यावेळेला लगेच निरूपा बोलते, "पुरे. खरं सांगायचं तर तुमचा माझ्यावरती विश्वास नाहीच. तुमचा फक्त या पनवतीवर विश्वास. खरं सांगायचं तर स्वतःच्या मनाला विचारा, कधीतरी माझी बाजू घ्या." तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते. तेव्हा सुधाकर म्हणतात, "पुरे झालं. मला काहीच ऐकायचं नाही. एक गोष्ट मात्र मला आता कळून चुकली आहे, ती म्हणजे निरूपा, तू कधीच सुधारणार नाहीस." त्यावेळेला लगेच निरूपा बोलते, "हा पनवती पण ना कशाला जिवंत आहे काय माहिती. एकदाचा मेला ना तर बरं होईल." हे ऐकताच सुधाकरच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि सुधाकर सटासट निरूपाचं थोबाड फोडतो आणि निरूपाला बोलतो, "लाज नाही वाटत स्वतःच्या मुलाबद्दल असं काहीतरी बोलताना? निरूपा, आजपर्यंत स्वतःला रोखलं होतं. तुझ्यावरती हात उचलायचा नाही मनाला सांगत होतो, पण आज मात्र तू हद्दपार केलीस. निरूपा, तू असं कसं काय वागू शकतेस? अगं, स्वतःच्याच मुलाबद्दल एवढे घाणेरडे शब्द तुझ्या तोंडातून निघतात तरी कसे?" तेव्हा मात्र निरूपा बोलते, "तुम्ही माझ्यावरती हात उचललात आणि तेही मुलांसमोर? अहो, काय किंमत राहिली माझी?" तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, "अगं, स्वतःच्या मुलाबद्दल बोलताना तुला काहीच वाटत नाही आणि तुझी किंमत काय हे मला विचारतेस? अगं, तू सत्याबद्दल असं कसं काय बोलू शकतेस? मान्य आहे, सत्यजितबद्दल तुझ्या मनात राग आहे, पण म्हणून तू त्याच्या जीवावरती उठलीस?" तेव्हा लगेच मीरा बोलते, "सासूबाई, मला मान्य आहे तुम्ही यांचा रागराग करता, पण कधीतरी यांच्या बाजूने विचार करा. हे कधीच तुमच्या बाबतीत असं बोलत नाहीत, पण तुम्ही मात्र एवढ्या टोकाला पोचला." तेव्हा लगेच मीरा बोलते, "तू गप्पा बस ग. तुला कोण सांगतंय मध्ये मध्ये शहाणपणा करायला? तू तुझं बघ ना, उगाच माझ्या मध्ये मध्ये येऊ नकोस. आणि तसंही एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या वाकड्यात शिरण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस." त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात, "तुझ्या वाकड्यात? तुझी कोणती वाट आहे ना, ती मला सुद्धा सांग. खरं सांगायचं तर मला सुद्धा बघायचंच आहे. काय चाललंय काय निरूपा तुझं? अगं, असं का वागतेस? कधीतरी स्वतःच्या मनाला सांग. कसं वागायचं ते विचार." त्यावेळेला निरूपा बोलते, "मला काहीच विचारायचं नाही. एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे, ती म्हणजे तुम्ही कधीच नीट सुधारणारच नाही." हे ऐकून सुधाकरराव बोलतात, "नाही, तू अशी सुधारणार नाहीस. खरं तर मला तुझं काहीच ऐकायचं नाही. आता खूप झालं. खरं सांगायचं तर तू आता सत्याची माफी माग." त्यावेळेला निरूपा बोलते, "अजिबात नाही. मी या माणसाची माफी कधीच मागणार नाही." तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, "मी शेवटचं सांगतेय तुला, लवकरात लवकर सत्याची माफी माग." तेव्हा मात्र निरूपा बोलते, "तुम्ही काहीही करावं, पण मी सत्यजितची माफी मागणार नाही म्हणजे नाही. आणि मला या विषयावर बोलायचंच नाही." त्यावेळेला निरूपा तिथून जात असते. त्यावेळेला सुधाकरराव निरूपाजवळ जातात आणि निरूपाचा हात धरत म्हणतात, "तुला सांगितलं ना, सत्यजितची माफी माग. जर का तू सत्यजितची माफी नाही मागितलीस तर बघ, लवकरात लवकर सत्यजितची माफी माग निरूपा." तेव्हा निरूपा सुधाकररावांचा हात झटकते आणि म्हणते, "अजिबात नाही, मला कोणाचीही माफी मागायची नाही." तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो. सुधाकरराव तसाच निरूपाचा हात धरतात आणि तिला फरफटत घराबाहेर ढकलतात आणि तिला म्हणतात, "मला तू आता या घरात नको आहेस निरूपा. तू जोपर्यंत माझ्या मुलाची माफी मागत नाहीस तोपर्यंत तू या घरात यायचं नाहीस." तेव्हा लगेच सत्यजित बोलतो, "बाप, अरे जाऊ देत ना, कशाला उगाच? सोडून दे. अरे तुला तर तिचा स्वभाव माहितीच आहे. बाप, अरे ती माझी माफी मागणं तर सोड, ती माझ्याविषयी चांगलंच बोलू शकत नाही आणि तू कशाला अपेक्षा करतोस?" तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, "नाही,
सत्यजित, खरं तर माझंच चुकलं. ती ज्या ज्या वेळेला तुला बोलत होती ना, त्या त्या वेळेला तिला थोबडवायला पाहिजे होतं. म्हणजे तिच्या तोंडातून असे शब्द निघालेच नसते. तेव्हा लगेच मीरा बोलते, बाबा अहो जाऊ देत, कशाला विषय ताणताय, सोडून द्या. तसंही बाईसाहेब कधीच बदलणार नाहीत आणि हा विषय आपण ताणला नाही पाहिजे. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, बघितलंस निरूपा, अगं जरा विचार कर. तू कसंही वागलीस, काहीही वागलीस, तरी ही 2 पोरं मात्र तुझा विचार करतायत. तू बोलतेस ना सत्यजितला तुझी काळजी नाही. अगं सत्यजितला तुझी काळजी आहे त्याच्या डोळ्यात दिसतं, पण तुला मात्र ते कधीच समजणार नाही. तेव्हा लगेच निरूपा बोलते, तुम्ही माझ्याशी काय वागताय कळतंय का? तुम्ही मला या घरातून बाहेर काढताय. तुमची हिंमतच कशी झाली? त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात, पुरे झालं. तुझ्यासमोर मी अट ठेवले, तू लवकरात लवकर सत्यजितची माफी मागावी आणि या घरात राहावं. माझ्या सत्यजितबद्दल हे असं बोलताना तुझ्या तोंडातून शब्द तरी कसे निघाले ते सांग मला. तेव्हा लगेच निरूपा बोलते, काय चाललंय? कोण हा एवढा लागून गेला? पनवती तर आहेच. हा माझ्या आयुष्यात आला आणि माझ्या आयुष्याची वाट लागली. तेव्हा लगेच मीरा बोलते, बाईसाहेब एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या या पंकजने चोरी केली होती तरीसुद्धा मी त्याला माफ केलं, जाऊ देत म्हटलं, पण अजूनसुद्धा मी या पंकजला जेलमध्ये टाकू शकते. बाईसाहेब तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय. प्लीज बाईसाहेब हे सर्व थांबवा. तेव्हा लगेच निरूपा बोलते, मीरा जास्त शहाणपणा करू नकोस. खरं सांगायचं तर तुझा नवरा मला या घरातच नको आहे. तेव्हा सुधाकरराव बोलतात, नको आहे ना तुला? मग मला तू या घरात नको आहेस, कारण सत्यजित या घरातून कुठेही जाणार नाही. निरूपा तू तुझं तोंड घे आणि इथनं काळं कर. तेव्हा लगेच मोठ्याने निरूपा बोलते, तुम्ही जरा तुमच्या तोंडाला गप्प बसवा. तुमच्या तोंडातून काय शब्द निघताय जरा विचार करा. तेव्हा सुधाकरराव बोलतात, आजपर्यंत मी शांत होतो, पण आता नाही. निरूपा तू प्रत्येक वेळेला सत्यजितचा अपमान केलास, पण मी शांत बघत बसलो, पण आज मात्र तू हद्द पार केलीस आणि तिथेच माझा तोल गेला. खरं सांगायचं तर निरूपा तुझ्यावरती मी कधीच हात उचलणार नव्हतो, पण आज उचलला. शेवटी मला तुझी लायकी तुला दाखवावी लागली. निरूपा या घरात तू मानेनं उलट राहायला पाहिजे होतीस. खरं सांगायचं तर मीरासारखी सून मिळायला नशीब लागतं, पण तुला मात्र ते समजतच नाही. अगं मला या गोष्टीचं वाईट वाटतंय की खरोखर देविकाला सुद्धा तू बिघडवत आहेस. खरं सांगायचं तर देविका तुझ्या नादाला लागून मीरा आणि सत्यजितबद्दल काही बोलत असते, पण देविका यापुढे लक्षात ठेवायचं, जसं हिला घराबाहेर काढलंय ना तशी तुझीसुद्धा वेळ येईल आणि तू घराबाहेर असशील. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर सुधाकरने निरूपाच्या बाबतीत जो निर्णय घेतला तो योग्य होता का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.